आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने आज उपस्थित आपल्या उकळी तुम्हाला बांधवांनो जाहीर सभा होते। आजच्या सभेला उपस्थित सन्माननीय सर्व व्यासपीठावरील गावातील सगळे पदाधिकारी, भागातील पदाधिकारी, माझे सर्व उपस्थित असलेले माझ्या जीवाभावाचे, ज्यांनी त्यांच्या आशीर्वादावरती, ज्यांच्या सहकार्यावरती, ज्यांनी खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर काम केलं आणि तुमच्या सहकार्यातून माझ्यासारखा कार्यकर्ता दोन वेळेस आमदार या तालुक्यात झाला, असे सर्व जीवाभावाचे सोबती या भागातील सर्व शेतकरी बांधव, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, घराघरातून ऐकणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी, आज बांधवांनी या ठिकाणी ही जी निवडणूक आहे ती आपली काही ग्रामपंचायतची, पंचायत समितीची, जिल्हा परिषदची किंवा विधानसभेची निवडणूक नाही, ही आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक। आज या ठिकाणी संपूर्ण जग या निवडणुकीकडे झिकटक लावून बघू लागले, कारण संपूर्ण जगामध्ये तणाव निर्माण करणारा आज एक खंबीर पंतप्रधान, आज नरेंद्र मोदी नावाचा एक पंतप्रधान आपल्या देशाला लाभले। 2014 पासून आज ज्यांनी बांधवांनो पंतप्रधान पदाची सूत्र हातामध्ये घेतली, 2024 पर्यंत तुम्ही उदाहरण घ्या, एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप त्या व्यक्तिमत्वावर झालाय। या उलट संपूर्ण जगावर दरारा निर्माण करण्याचा आणि ज्या वेळेस जगामध्ये सर्वेक्षण झालं, कुणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहू द्या, चायना राहू द्या, रशिया राहू द्या, फ्रान्स राहू द्या, संपूर्ण बलाढ्य देशाचे राष्ट्रपती जरी असले, पंतप्रधान असले, तरी सगळ्यात लोकप्रिय पंतप्रधान जगामध्ये म्हणून आज नरेंद्र मोदींची ख्याती आहे। का तर आज सर्वसामान्य रेल्वे स्टेशनवरती एक कॅन्टीन चालवणारा, एक चहा विकणाऱ्याचा एक मुलगा आज देशाचा पंतप्रधान झाला। त्याला सर्वसामान्य जनतेची जाणीव होती मित्र। आज काम करत असताना गुजरातचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, फार मोठी आव्हानं होती त्यांच्या समोर 14 साहेब, परंतु ही सगळी आव्हानं पेलत 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 आज आपला देश कोणत्या थरावरती नेलं, देशाची उंच मान किती केलेली, ह्या सर्व गोष्टीचा विचार करण्याची ही निवडणूक आहे मित्रांनो। आज संपूर्ण जग या निवडणुकीकडे पाहतं की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, मोठ्या जल्लोषात होणार। का होणार तर त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या कामानं, त्यांच्या कार्यानं। सदा आज या ठिकाणी सगळे आपण उपस्थित सगळी वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांनो आपण बसलेलो। आज देशाच्या सुरक्षेबद्दल प्रथम मी बोलतो। आज तुम्ही सगळेजण बघा, 1962 साली आपण चायनाकडनं मार खाल्ला, आपली पाकिस्तान बरोबर युद्ध झाली, 3 युद्ध झाली, 3 युद्ध होत असताना किंवा चायना बरोबर आपण मार खाल्ला असताना आज आपल्या देशाला दुसऱ्यांकडे बघावं लागलं। आज आपलं चायना बॉर्डरवरती सैनिक जायचं म्हणलं तर साधे रस्ते सुद्धा नव्हते, आपली रसद पोचत नव्हती, परंतु त्या बॉर्डरवरती आज काय घटना घडलेल्या, सगळे पूल, बोगदे, रस्ते, सीमा सगळ्या सुरक्षित करण्याचं चायनाच्या सैनिकाला ताणू ताणू आपल्या भारतीय सैनिकांनी मारलं। ही वेळ आज नरेंद्र मोदी साहेबांना आणून दिली। आज पाकिस्तानला सातत्यानं आपला एखादा या गावात पण सैनिक बांधव असतील, मिलिटरी मॅन असतील, म्हणजे सर्व सीमेवरती आपलं रक्षण करणारे बांधव असतील, त्यांच्या जीवावरती आज आपण या ठिकाणी शांतपणानं जगतो किंवा आज आपलं ताटमानेनं जीवन जगतो मित्रांनो। परंतु त्या सैनिकाला सुद्धा किती त्रास होत होता बॉर्डरवरती, काश्मीरमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आज आपला एखादा कॅप्टन असेल, एखादा मेजर असेल, लेफ्टनंट कर्नल असेल, लेफ्टनंट जनरल असेल, आज मेजर असतील, या सगळ्या माणसाला ब्रिगेडियर असेल, या सगळ्या माणसाला दगड खावी लागायची, डोकी फुटायची, परंतु कारवाई करण्याची कुठले आदेश नसते, सहन करायचे, टोळकीच्या टोळकी यायची, परंतु आज कोणाची हिंमत आहे का सतत दगड उचलायची, दगड उचलला की टोकऱ्यात गोळी, आणि ही लागती धमक, आणि ती धमक नरेंद्र मोदीमध्ये। कारण ज्या सैनिकाच्या जीवावरती आपण सुरक्षित राहतो त्यांची सुद्धा काळजी घेणारा एक कुटुंब प्रमुख लागतो, कुटुंब प्रमुखाची भूमिका त्यांनी बजावली। आज कुठलीही दिवाळी स्वतःच्या घरी केली नाही, सीमेवरती केली मित्र। आज एवढ्या पोटतिडकीनं आज आपण कोरोना सारखी महामारी पाहिली,
भयानक असं संकट आलं आणि एवढं महासंकट जगावरती आलेलं भाऊभावाला पाणी देत नव्हता. या देशामध्ये कोरोनाचा काळ अत्यंत काळजीपूर्वक हाताळला. सगळेजण म्हणायचे उडुडूच्या देशामध्ये असल्या घटना घडायला लागल्यात विचित्र. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका किती लोक मरायची, काय चित्र विचित्र टीव्हीवरती बघायचं आपण. भयान परिस्थिती होती आणि सगळेजण काळजी करायची. 140 कोटीचा देश, या देशात कसं होईल. परंतु अत्यंत नियोजनबद्ध मित्रांनो परिस्थिती हाताळली. आज बघा जयवंतरावनं सांगितलं की लस मोफत दिली, 80 कोटी लोकांना धान्य मोफत दिलं, सगळ्यांची परिस्थिती सोडवण्याकरता मुद्रा योजना सुरू केली, असंख्य तरुणांना योजना सुरू केल्या, उद्योगधंद्याचं जाळं उभा करण्याचे प्रयत्न केले, शेतकऱ्यांना 6,000 रुपये त्यांनी राज्यानं 6,000 रुपयाची मदत देण्यास चालू केलं, आयुष्यमान भारत योजना सुरू केली, सगळ्याला दवाखाने 5-5 लाख रुपयाच्या मोफत सोयी केल्या. आज उज्ज्वला गॅसचा विषय असेल मित्रांनो, तर आता पवार साहेबांसारखी व्यक्तिमत्व वडीलधारी अजिबात माझ्या जीवनामध्ये मी कुठल्या मोठ्या नेत्यांबद्दल कधी बोलत नाही. पण मला इतकं वाईट वाटलं आज की ती माझ्या वडील समान आहे. परंतु त्यांनी एक मोबाईलवरती 2014चा व्हिडिओ दाखवला की गॅसच्या किमती वाढल्या म्हणून मोदी साहेबांचं भाषण नाही. परंतु 2014ला आपल्या जमिनीची किंमत किती होती, आपल्या एखाद्या वस्तूची किंमत किती होती आणि 10 वर्षांनी दुप्पट चौपट त्याची किंमत होणारच आहे. आज प्रत्येक गोष्टीची पगार वाढणार आहे, धान्याचा भाव वाढणार आहे, जमिनीचा भाव वाढणार आहे, मोटरसायकलचा भाव वाढणार आहे, 4 व्हीलरचा वाढणार आहे, 2 व्हीलरचा वाढणार आहे, गॅसचा वाढणार आहे, एखाद्या कोलगेटचा वाढणार आहे, ब्रशचा वाढणार आहे, मिस्त्रीचा वाढणार आहे, सगळ्याचाच वाढणार आहे. आणि आज संपूर्ण देशभर आज आपण पाहतोय बांधवांनो, ही जी विचित्र परिस्थिती निर्माण व्हायला लागली, कशामुळे व्हायला लागली. कधी अतिवृष्टी, कधी गारपीट. मला वाटत नाही की आपल्या जुन्या जाणत्या माणसाने असले विचित्र दिवस बघितले असते. काय कारण काय. आज निसर्गाचा समतोल बिघडलाय. का बिघडलाय. आज झाड तोड मोठ्या प्रमाणामध्ये झाली. आज युरोप खंडामध्ये एवढी मोठी झाड आहे. साधं उदाहरण घ्या, कारण त्या ठिकाणी गॅस 50 वर्षापूर्वी त्या ठिकाणी भाऊ गॅस, आणि आपल्याला ह्या 10 वर्षामध्ये प्रत्येक घराघरामध्ये गॅस दिली. काही योजना लागू केल्या, ते गॅस दिले आणि गॅस मोठ्या प्रमाणामध्ये घराघरामध्ये स्वयंपाकाचे गॅस झाल्यामुळे बांधवांनो, पहिलं लाकूड तोड किती मोठ्या प्रमाणामध्ये चालायची, प्रत्येक जण चुलीवरती स्वयंपाक करायचा. आज बांधावरची झाडं तोडून घेऊन जा म्हणलं, फुकट घेऊन जा म्हणलं तर कोणी घेत नाही. जाते का. आज त्याच्यामुळं वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणामध्ये झाली, आपल्या बांधावरची झाडं सुरक्षित राहिली. त्याच्यामुळं कुठेतरी भविष्य काळामध्ये झाडं वाढल्यामुळे आज निसर्गाचा समतोल राहणार आहे. नाहीतर ही जर परिस्थिती राहिली, अतिवृष्टी, सततचा पाऊस, दुष्काळ, आपण जगायचं कसं. आणि या अशा असंख्य योजना आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्या. प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो. आज प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी तुम्ही सातत्यानं बघा. मला बापूंनी सांगितलं की सततचा पाऊस ह्याचा GR ज्या पद्धतीनं आदरणीय नाना निंबाळकरांनी रोजगार हमीचा कायदा वैरागच्या वळवानं ताब्यात घेत असताना हुतात्मा झाले आपले 8 जण, आणि बार्शीनं वैरागनं हा कायदा लागू केला, महाराष्ट्रानं कायदा लागू केला, केंद्रानं स्वीकारला गेला. त्याच पद्धतीनं सततचा पाऊस हा नियम बार्शीनं आणि तुम्ही तयार केलेला राजेंद्र राऊत नावाच्या आमदारानं तयार केला. त्या पत्रावरती जसं निरंजन मालकांनी सांगितलं, साहेबांना तात्काळ कारवाई करा म्हणून शहराला मी लिहिलं होतं की आपल्या 11 मंडळ आहेत, 2 मंडळाला 65 मिलीच्या पुढे पाऊस झाला आणि परत 2 मंडळाला 65 मिलीच्या पुढे पाऊस झाला. 4 मंडळ अतिवृष्टी, 65 मिलीच्या पुढे म्हणजे अतिवृष्टी, आणि त्याच्या आतमध्ये जर 64 मिली झाला तर ती नाही. परंतु रोज पाऊस पडायचा, सगळ्याची पिकं वाया गेली. त्याच्यामुळे मी साहेबांना सांगितलं की साहेब एका दिवशी 64 मिली पडला, दुसऱ्या दिवशी 64, पण त्याचा नियम नाही का, असं नाही करता येणार, तुम्हाला सततचा पाऊस म्हणून नुकसान भरपाई द्यावीच लागेल. साहेब म्हणले राजभाऊचा एवढा हट्ट असतो लगेच कारवाई. किती पैसे आपल्या बार्शीला 100 कोटी आले मित्रांनो.
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला किती पैसे मिळाले माहिती का आकडा साहेब? 12,000 कोटी रुपये या ठिकाणी एका पत्रामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवाला मिळाले. 12,000 कोटी. मला साहेब म्हणले राजभाऊ तुमचं एक पत्र 12,000 कोटीला पडलं. साहेब असू द्या म्हणलं, ती सगळ्यांचा पोशिंदा आहे, सगळ्याला जगवता येईल, त्याला आपण मदत केली कोणी म्हणून काय बिघडत नाही. त्यामुळं जवळपास 2019 पासून जे आकडे काढा 422 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मित्रांनो आणला. दुष्काळ, अतिवृष्टी, सततचा पाऊस, पीक विमा, येलो मोजॅक आणि आताचा दुष्काळ फक्त 62 कोटी रुपयाचे राहिले, ते पण शेतकऱ्याच्या खात्यावरती पडले. अशा रीतीनं माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं धोरण, त्यांनी 6,000 राज्याला 6,000 12,000 रुपये आपल्या शेतकऱ्याला दरवर्षी मिळाले. कुठल्या तरी एखाद्या अल्पभूधारक शेतकऱ्याची त्या ठिकाणी पेरणी होती मित्रांनो. आज आपण कृषी खात्याच्या माध्यमातून बी बियाणे देतो, ट्रॅक्टर देतो, अवजारे देतो. ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी सिस्टीम केली, कोणाचा वर्षाला लावायची काय गरज नाही. सगळ्या स्तरावरती आपण शेतकरी बांधवाला मदत करतो. आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही माहिती घ्या या वर्षीची 1900 कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वाटप केलं, कर्ज वाटप. नाहीतर पहिलं सगळं मोठमोठ्या उद्योगपतींना पैसे जायचे. परंतु या ठिकाणी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती माझ्या विनंतीवरनं फडणवीस साहेबांनी प्रशासकाची नियुक्ती केली आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून बार्शीच नाही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 1900 कोटी रुपयाचं शेतीचं कर्ज वाटप केलं. कुठल्याही शेतकऱ्याला आपण नडून देत नाही, संपूर्ण शेतकऱ्याचा विचार करून आपण या ठिकाणी काम करतो. कारण शेती टिकली, शेतकरी टिकला तर देश टिकला. जय जवान जय किसान ही पहिल्यापासूनची घोषणा आहे. त्यामुळे आज या ठिकाणी आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना सातत्याने आपल्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्याचं हित पोचलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो मित्रांनो. आज तुम्ही बघा, माहिती घ्या, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा पाहुणेरावळ्याच्या माध्यमातून तुम्ही पश्चिम बार्शीचा भाग बघा. आज 12,550 हेक्टर क्षेत्र, 700 कोटी रुपये, पहिलं 5 कोटी 10 कोटी मिळायचे बजेटमध्ये. 2च मंत्री होते मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब. तेवढ्या ह्याच्यात मी मंजुरी घेतली 700 कोटीची. 700 कोटीवर सही घेतली. ते जलसंपदा खातं यांच्याकडेच मंजुरी घेतली, निविदा काढल्या 350 कोटीच्या. सगळं काम चालू आहे, जाऊन बघा दुसरा टप्पा, सगळी काम बघा. 70% काम पूर्ण झालेलं आहे. 60 पोकलॅन तिथं आता चालू आहे. 60 पोकलॅन युद्ध पातळीवरती काम चालू आहे उपसा सिंचन योजनेचं. लय झाले 1 वर्षाच्या पूर्ण होईल. 12,550 हेक्टर क्षेत्र भिजणार आहे मित्र. ते पाणी पाईपलाईनद्वारे देतो आपण. त्याच्यातनं काय पाण्याची बचत झाली म्हणून मी तिसरा टप्पा त्या ठिकाणी सर्वे करून तयार केला. तावडीच्या तळ्यामध्ये डिसेंबर जानेवारी पर्यंत पाणी पडतं. ते पाणी पाहिल्यानंतर खामगावच्या टीमीच्या माळावरती नेतोय. त्या माळावरनं आणखीन काय गावाला पाणी देतोय, ढाळे पिंपळगावच्या धरणात टाकतोय, भोगावती नदीत पाणी टाकतोय. सगळे बंधारे किटवेर आपण भरून घेणार आहे. तिथनं 6,000 हेक्टर जमीन आणखीन नव्यानं भिजणार आहे. ते तिसरा टप्पा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, तोही लवकर मंजूर होईल. 37 साठवण तलाव बार्शीला मंजूर केले. 35 साठवण तलावाची कामं चालू आहेत. लाडोळ्याला जाऊन बघा, संगमनेरला जाऊन बघा, पांढरीला जाऊन बघा, सगळी कामं पूर्ण आहेत. आणि काय मंजूर केले त्याची कामं चालू आहेत. रवळगाव आहे, गौडगाव आहे, मालेगाव आहे, सुरडी आहे, सगळे तुम्ही सगळीकडे तलाव. रातंजन आहे, इकडे उपळे आहे, पानगाव आहे, सगळ्या गावागावामध्ये पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर होतं. आणि अशा रीतीनं मी 101 साठवण तलाव पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली. ते साठवण तलाव नागझरीवरचे बंधारे किटवेर, भोगावतीचे किटवेर, घोरावड्यावरचे किटवेर, साठवण तलाव आणि हे उजनी उपसा सिंचनचं पाणी. तुम्हाला मी लिहून घ्या माझ्याकडनं, लिहून 1.5 वर्षामध्ये 50,000 एकर जमीन बागायत केल्याशिवाय राहणार नाही पट्ट्यात. तुम्हाला सांगतो, लिहून घेऊ. आणि 6 वर्षामध्ये 1 लाख एकर जमीन बागायत करणार मित्रांनो. 1 लाख एकर टार्गेट आहे माझं. कारण या ठिकाणी माझा होरपळ्याला शेतकरी, कुठलाही शेतकरी पाण्यापासून वंचित राहता कामा नये. आणि अशा रीतीने या ठिकाणी आपण तालुक्याचं नियोजन करतो. आज 2,500 कोटी रुपयाचा निधी आपण बार्शीला आणला आणि त्या निधीच्या माध्यमातून ही सगळी कामं चालू.
आज या ठिकाणी पुढे जाऊन शब्द देतो तुम्हाला, मराठवाड्याला सुद्धा 23.66 TMC पाणी जाणार आहे मित्रांनो. पंजरवाडी चोराखाली मार्गे ती पाणी जाणार, त्याची सुद्धा यंत्रणा जोरात चालू आहे. त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतोय. मला खात्री आहे की लवकरात लवकर कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या कामाला सुद्धा 3000 कोटीची तरतूद झाली. जागतिक बँकेनं कर्ज मंजूर केलेलं आहे. जागतिक बँकेचे पैसे त्याला मिळणार आहेत आणि त्याकरता माननीय फडणवीस साहेबांनी आताच राज्याला 30,000 कोटी रुपये पाण्यासाठी शेतकऱ्यांचे दिलेले आहेत. आणि त्या ठिकाणावरून सुद्धा उजनी ओव्हरपूल दर 10 वर्षातनं कमीत कमी 8 ते 9 वर्ष ओव्हरपूल होत. 150-150, 200 TMC पाणी खाली वाहून जाते. तुम्हाला पण माहित आहे, मला पण माहित आहे, बरोबर आहे. सगळं पाणी खाली जाते आणि पूर येते. ते पाणी इकडे फिरवलं जाणार असेल. हक्काचं 23.66 TMC पाणी आणि वाहून जाणारं पाणी जे आहे ती सगळं इकडे मराठवाड्याला फिरवलं जाणार. विविध पातळीवरती त्याच्यावरती काम चालू आहे. आणि ज्यावेळेस ही पाणी जाईल मित्रांनो, त्या दिवशी हिंगणीच्या धरणामध्ये सुद्धा पाणी सोडण्याची जबाबदारी माझी आहे. जवळगाव मध्ये पाणी सोडून घेऊ, ठाणे पिंपळगाव मध्ये पाणी सोडून घेऊ, आपण पाथरीमध्ये पाणी सोडून घेऊ, बाबळगाव मध्ये पाणी सोडून, सगळ्या आपल्या साठवण तलाव आणि मध्यम प्रकल्पामध्ये पाणी सोडून घेऊ. हे बोलणं जी बोलतो ना मी, कृतीत करून दाखव. मी काम जी करतो ती जिद्दीनं काम करतो. मला सवय आहे कामाची. एखादं कुठलं तर कठीणातलं कठीण आव्हान पेलण्याची सवय. साधं उदाहरण तुमच्या पुढं घ्या. मला तर हसू झालं. खायला लेकर आमची बारसं तुम्ही घालणार वारे पट्ट्यानं. काय धंदा माझ्या हातात पोरं आहेत मित्रांनो. मी चॅलेंज देतो त्यांना, दोघं कोण बोलले त्यांना, जर हा पूल मी मंजूर केलेला नसल आणि जर निधी टाकलेला मी नसल, मला मी पण नाही पण तुमच्या आशीर्वादाने हे काम मी जर केलेलं नसेल तुमच्या सूचनेनुसार, तर मी आज राजकीय संन्यास जाहीर केला म्हणून सांगितलं. आज राजकीय संन्यास. आणि जर तुम्ही केलेला असेल तर मी राजकीय संन्यास जाहीर करू. आणि जर मी केलेला असेल तर तुम्ही करणार का त्याचं या ठिकाणी उत्तर मला द्या. उत्तर द्या. चॅलेंज आहे माझं. मी राजकीय संन्यास घ्यायचा ना तर तुम्ही खोटं बोलू नका, जनतेची दिशाभूल करू नका. आज 35 वर्ष झालं इकडली शेतकरी बांधव तडत तडतड सातत्यानं दादा तुम्ही जयंतराव मनोजराव सगळ्याच गावातल्या सगळ्या मंडळीने मला सांगितलं भाऊ पूल. मी आलो, पाटील ताई आपल्या डेप्युटी इंजिनियर होते आठवत, त्या आल्या, सर्वे केला, पत्र दिली, पत्र सगळे पूल. उपडे तुम्हालाच आहे, श्रीपत पिंपरीच आहे, पिंपळगावचा 10 पिंपळगावचा आहे, साऱ्याचा आहे. जेवढे पत्र आहे ती बघा तुम्ही. फडणवीस साहेबांची सीड आहे त्याच्यावर. चव्हाण साहेबांकडनं ही मंजुरीची ऑर्डर येते. 5,76,49,000 ऑर्डर आहे. सगळ्याच्या घरोघरी पाठवतो. कधीचं पत्र आहे, कधीच ही मंजुरी. आज हे पूल मंजूर केला, त्याचं काम चालू केलंय. डोंगरे म्हणून कॉन्ट्रॅक्टर पैकी कर 2 जण आहेत. आज गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून 20-20 लाख रुपये दोन्ही मंदिराला दिले. 25-15 10 लाख दिले. धनगर समाज बांधवाचा विषय असेल, त्याचबरोबर माळी समाज जयंतराव आपलं मनोजराव काळजी करू नका, मी माझ्या सहकार्याला कधी मिशी काढून देणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ती झालंय फक्त आचारसंहितेचं अडचण. असं मी नाही की माझ्या बरोबर काम करणारा माझं सहकारी कुठं अडचण येतील. दादा कधीच असं होणार नाही. कारण तेही काम करू. माळी समाज बांधवाचा विषय असेल, धनगर समाज बांधवाचा असेल, इथला रामेश्वर मंदिराचा असेल, सगळे विषय या ठिकाणी मार्गी लागले. दलित वस्तीतले विषय असेल, माझ्याजवळ लांबलचक चिठ्ठी आज या ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून 75 लाखाचा विषय असेल, सगळे विषय या ठिकाणी मार्गी लावले. न मागता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे. आणखीनही कुठले पानंद रस्ते वगैरे शेत रस्ते ज्या ठिकाणी नंबर पडलेले नाहीत, मला सांगा, त्या ठिकाणी सुद्धा आपण निधी उपलब्ध करून देऊ. कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आज तुळजापूर रस्त्याच्या बाबतीमध्ये मी लहानपणापासून चालत जायचो. आता हे 4-5 वर्षात चालत जात नाही. सगळं पायाला खडट वाचायचं, बेजारी व्हायची. आपल्या सर्वांचं छत्रपती, आपल्या राजांचं आराध्य दैवत, आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत महाराज. दरवेळेस मी आमदार झालेल्या 2-5 किलोमीटरला पैसे, मला ती इतकं वाईट वाटायचं. सारखं इकडून तयार केला की दुसरीकडनं फाटतंय रस्ता.
मी शेवटी वैतागलो. ज्या पद्धतीने ह्या आशियन बँकेकडनं सोलापूर रोड केला, धाराशिव उस्मानाबाद रोड केला परंडाती, आज केंद्र नितीन गडकरी साहेबांकडनं ईडीसी रेड्डी मोरणी रस्ता केला. त्या धर्तीवरती मी फडणवीस साहेबांना विनंती केली, साहेब म्हणलं ते आराध्य दैवत आपल्या सगळ्यांचं, आणि त्या रस्त्याला म्हणलं एकाच वेळेस मला पैसे भेट, मला काही सांगू नका साहेब. म्हणलं चालत जाणाऱ्या 10 लाख भाविक आहेत, सगळ्यांच्या पायातनं रक्त येत नाही, काय करू दे राजेभाऊ म्हणले. मी म्हणले एकाच टायमाला सगळा रस्ता मला पाहिजे, मला काही सांगू नका साहेब. आता राजेभाऊचा हट्ट पुरवायचा नाही तर कुणाचं नाही म्हणले. तातडीने सही केली, फोन उचलला. चव्हाण साहेब मंत्री आहेत, रवींद्र चव्हाण माझे मित्रच आहेत, त्यांना सांगितलं रवींद्रजी राजेभाऊला मी पाठवतो, तो कुठल्याही परिस्थितीमध्ये तुळजापूर रस्ता पूर्णच्या पूर्ण घ्यायचा. 48 किलोमीटरच्या रस्त्याला 376 कोटी रुपयाचा 10 मीटर रस्ता वगैरे दिवाळीच्या आसपास चालू होईल. त्या रस्त्याला 15-20 वर्ष जर काय झालं तर मला जबाबदार झाला. इतका मजबूत खोदून गुडघे इतका मुरुम भरून दाबू चांगला मजबूत रस्ता आपण करतो. आणि म्हणतात मी केला. जर ती रस्त्याला तुमचा काही संबंध असेल ना, अख्खी इस्टेट तुम्हाला दान करून मी मुंबई पुण्याला जातो काम करतो. तुम्ही कुठे जाणार का मला सांगा. अरे काय खोटं बोलण्याची मर्यादा, लाज वाटायला पाहिजे माणसांना, लाज. तुम्हाला आम्ही मतं दिली, गेल्या वर्षी मी मतं दिली मित्रांनो, मला 35 लाखाला टोपी घातली, काय सांगू तुम्हाला. आणि मी खर्च केलेला तेवढं तर निधी दे सरकारचा बाबा, एवढं खोटं बोलतो. इतक्या वेळेस करता तुम्ही आमच्या जनतेला. आज या ठिकाणी आम्ही त्यांना गरीब आहे, त्याला कुणी नाही, रडत होतं आमच्याजवळ, पण इतकं उल्लू बनवणार निघलं मला सुद्धा हसू आलं. अरे तुम्हाला कुणी मदत केली, सावंतानं केली, आम्ही केली. तुम्ही गाड्याची भाडी सुद्धा दिली नाही, आम्हाला द्यावी लागली. तुम्ही काय केलं तेवढा तर निधी दिला का? अख्ख्या बार्शी तालुक्यात 1 कोटी रुपये तर निधी आहे का मला सांगा तुम्ही. पुढे तुम्हाला किती दिलं बाबा, सरपंच उपसरपंच दिलं काय? अरे बाबांनो त्यांचा निधी सुद्धा खर्च झाला नाही. आज बाप्पा तुम्ही इथं उपसरपंच आहेत, सरपंच आहेत, गावातले सगळे समाज बांधव आहेत, एवढे पैसे दिले तुम्हाला मी गावाला. एकाने म्हणायचं राजभाऊ रतन तुमच्याकडनं 10 पैसे घेतले, 2 मिनिटात राजकारणाची सुट्टी राजीनामाच. परंतु तुम्हाला 15% कुणी देत नाही म्हणून तुम्ही निधी माघारी पाठवता. अरे इतकी दुर्दैव अवस्था तुमची. तुम्ही आमदार खासदार निधीला पैसे मागता, ही कुठली पद्धत आहे? अरे ज्याच्या जीवावरती 4 कार्यकर्ते आपल्या मागे फिरत असतात, त्याला वाटत असतं की मला एखादं काम मिळावं, मला 10-5 हजार रुपये मिळावं, 50 हजार मिळावं. त्या कार्यकर्त्याकडनं सुद्धा तुम्ही 5-50 हजाराची अपेक्षा करता. काय तुमची काय अवकात आहे तुमची? आणि इथनं वर टाळ बोलायचं का? दुसरी गपची बसते कोण? का आम्हाला बोलता येत नाही? तुम्ही सांगायचं टा मी दिली, कुठं जॅकच उचलला, ही काम आहे. आणि त्याच्यापेक्षा म्हशी बागला ना तुम्ही, म्हशी बागला माणसं कमी, खासदाराचं काम ते. अरे तुमची कामं काय? मोठमोठे प्रोजेक्ट आणायचे, पूल आणायची, दळणवळणाची साधनं निर्माण करायची, MIDC आणायची, कारखानदारी उभा करायची, तरुणाच्या हाताला काम द्यायचं, बँकेतनं फायनान्स उपलब्ध करून द्यायचं. ही कामं तुमची आमदार खासदाराची असतात. टिंगल टवाळकीची कामं असतात. काय तरुण पोराला भुलवायचं, रेकॉर्डिंग करायचं, सांगायचं मी अमुक केलं. अरे रोज 300 ते 500 फोन करतो आम्ही. माझ्या बांधवांनो मला तुम्ही सांगा, मी सुपारी पण खात नाही, मावा पण खात नाही, पान खात नाही. माझी वाचा गेली होती, 90% आवाज गेला. कशाने गेलता? इतकं बडबड करून, इतकी कामं करून, फोन सारखा प्रत्येक आला की फोन उचलतो, फोनवर कामं करून देतो. ती वरडून डॉक्टर म्हणले कमी बोला. नशीब तुमचा आशीर्वाद होता म्हणून माझं ऑपरेशन झालं नाही. पुण्य भगवंताची, संतनाथाची, रामेश्वराची मी माझं नरड वाचलं. इतके फोन करतो आणि कुठं तर रेकॉर्डिंग करायची की नौटंकी करायची. अरे आम्ही आमचे फोन केल्यावर पिक्चर निघत्या रोज एवढं काम आम्ही करतो. आणि कशाला दिशाभूल करताय तुम्ही? तुमचं जर काय काढायला गेलो तर मग लय निघत. त्याच्यामुळे कशाला नाद करता तुम्ही? तुमच्या पद्धतीने राहा. कुणाच्या जीवावर झालाय, काय झाला, खोटं बोलता, फसविता. आज माझ्या बार्शी तालुक्यामध्ये जो विकास झालेला आहे, सगळे रस्ते बघा, शहरातले बघा, पाण्याच्या बाबतीमध्ये बघा, मी बोललो
नगरपालिकेला सुद्धा 296 कोटी रुपये आणले, काम चालू केलंय. उजनीमध्ये जॅकवेलचं काम चालू आहे, बघा तुम्ही माहिती घ्या. वैरागला सुद्धा निरंजन मालक, संतोष दादा काळजी करू नका, 50 कोटी रुपयाची आमदार 2 मधनं तुम्हाला सुद्धा शहराला पाणी पुरवठ्याची योजना जुलैमध्ये मंजूर करून द्यायला लागली. त्याची सुद्धा काय अडचण असणार नाही. आज इंद्रेश्वर कारखाना फडणवीस साहेबांच्या सहकार्यातनं चालू आहे मित्रांनो. आपल्या उकडे तुम्हाला एकच गोंधळ झाला होता इथंच ऊसाच्या पैशासाठी, आठवत आहे? शेतकऱ्याचे पैसे बुडवले, बँक बुडवली, आर्यन कारखाना बंद पाडला. परंतु तो विरोधकाचा कारखाना असं मी कधी समजलो नाही. सोनवणे नावाचे घरस्थ माझ्याकडे आले, बजरंग सोनवणे. आमदार साहेब म्हणले मला कारखाना चालू करायचा. म्हणलं मग? नाही, मी म्हणले लाव घ्यायला लागलं, तुमची काय हरकत? मी म्हणलं काहीच नाही. नाही म्हणले मी राष्ट्रवादीचा आहे त्यावेळेस, मला दोन्ही एक होते, अजितदादा आणि पवारसाहेब एकत्र होते. म्हणलं असू द्या, मला काय अडचण नाही. नाही म्हणले घेतलं तर तुमची काय हरकत वगैरे. मी म्हणलं मी तुम्हाला मदतच करेन, फक्त एका अटीवर, ज्या माझ्या शेतकऱ्याच्या घामाचे पैसे 23 कोटी रुपये, ज्या शेतकऱ्याच्या लेकराची लग्न मोडली, शिक्षण राहिलं, त्या शेतकऱ्याचे जर पैसे तुम्ही देणार असाल तर तुम्ही कारखाना चालू करा. जी ताकद तुमच्या पाठीमागे उभा राहायची ती राजाराव ताकद उभा करा. कारखाना त्यांना चालू करून दिला मित्रांनो. 15 कोटी डीसीसी बँकेतनं दिले, कलेक्टर पशी लिहून घेतलं, सगळे पैसे शेतकऱ्यांचे वाटा लावले आणि कारखाना तो चालू आहे. आज या ठिकाणी मगाच मी सांगितलं की 1 लाख एकर जमीन भिजवणार आहे. 1 लाख एकर जमीन भिजणार म्हणल्यानंतर पहिलंच पाणी हिंगणी, जवळगाव, ढाळे पिंपळगाव, बाबळगाव, छोटे मोठे आपले साठवण तलाव आणि नवीन पाणी, ह्याच्यावरती आणखीन कारखान्याची गरज आहे. आणि जी वैरागची अस्मिता होती, ज्या आदरणीय तुळशीदास आली, आदरणीय नाना, त्याचबरोबर मुंकर मालक असतील, बुडुकदादा असतील, बुडुकाका असतील, परबुल्यांना असतील, दुऱ्यांना असतील, सगळी जी जुनी जाणती जी माणसं आहेत या भागात, सगळ्या माणसांनी 8 तालुक्यातलं कार्यक्षेत्र, गळ्यातली मणी मंगळसूत्र मोडून शेअर दिले. 8 तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेला संतनाथ कारखाना, जुना भोगावती नाथनाथ संतनाथ, काही पट्ट्यांनी बंद पाडला. परंतु आज दिवस चांगले आलेले आहेत. मला या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आशीर्वाद आहे मित्रांनो. एकनाथ शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेबांसारखा एक अत्यंत कर्तृत्ववान माणूस आपल्या पाठीशी अजितदादा आहेत. आता 100% संतनाथ कारखान्याचा भोंगा वाजवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. चालेल तुम्हाला करून दाखवतो, काही सुद्धा अडचण नाही. तो कारखाना चालू होणं गरजेचं आहे, शेतकऱ्याचा ऊस त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. माझ्या उद्योगपती मित्रांना फडणवीस साहेबांनी सांगितलंय, काही करा राजे बोलत, तिथं मदत झाली पाहिजे, शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, तो कारखाना चालू झाला पाहिजे. 225 एकर जमीन आहे. आज बार्शीची MIDC बघा तुम्ही, कारखाने उभा राहिलेले. दिलीप गांधीला विनंती केली, सोयाबीनचा प्लॅन्ट उभा केला. आज 150 कोटीचा प्लॅन्ट आहे. फक्त बाजार समितीमध्ये 10,000 कट्टे सोयाबीनची आवक व्हायची. माहिती घ्या, प्लॅन्ट उभारल्यामुळे 70,000 कट्ट्याची आवक झाली. रेकॉर्ड ब्रेक ह्या वर्षी. ह्या अर्थकारण वाढवण्याची कला लागते मित्रांनो. त्याच पद्धतीनं बार्शीची MIDC ज्या पद्धतीने चालू झाली, त्या धर्तीवरती 225 एकर जमीन आपल्या कारखान्याची आहे. 75 एकर जमीन साखर कारखान्याला बाद झाली. उर्वरित 150 एकर मध्ये MIDC त्या ठिकाणी होईल. 100% MIDC त्या ठिकाणी होणार. छोटे मोठे उद्योग उभारणार. प्रत्येकाला त्या ठिकाणी मग मुद्रा योजना असेल, शेतकऱ्यांना कंपन्या निर्माण करून 3-3 कोटीची सबसिडी, मोठमोठे उद्योग तिथे येऊ शकतात. मुद्रा योजना आहे, कैलासवासी अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, मागासवर्गीय महामंडळ आहे, OBC महामंडळ आहे, प्रत्येक महामंडळ आहे. सारथी योजना आहे. सगळ्या योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना बरोबर घेऊन छोट मोठे व्यवसाय, 5 गुंठ्याचा प्लॉट, 10 गुंठ्याचा प्लॉट, अर्धा एकर, एकरचा प्लॉट त्या ठिकाणी दिला जाईल. आणि आपल्या भागातली जी काय पिंपरी, पुणे, मुंबई या ठिकाणी जी तरुण त्या ठिकाणी नोकरीला गेले, त्यांना महागारी बोलवलं जाईल. काय येणार नाहीत ते, त्यांना जाऊ वाटतं का आपली गावं सोडून? आज या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती सातत्य नाही, पाणी नाही, शेती भिजत नाही. आज तरुण मुलांची लग्न होत नाहीत. त्याला जबाबदार कोण आहे? 25-25, 30-30 वर्ष टिंगली टावळी झाल्या बार्शीमध्ये. परंतु आज वेगळ्या दिशेनं आपला तालुका जातो. आज माझी या ठिकाणी विनंती आहे माझ्या तरुण बांधवांना, मित्रांनो,
एका पिढीचं नुकसान झालेलं आहे. मी असं म्हणत नाही की त्यांनी काहीच केलं नाही. ती त्या दिवशी कार्याच्या सभेत म्हणले, माझे प्रतिस्पर्धी ज्येष्ठ आहेत, भाऊ तुमचे मित्र आहेत ती, आम्ही काय केलं नाही कारण त्यावेळेस माणसं नव्हती का. तुम्ही केलं नाही असं नाही, पण तुमचा स्पीड 5% पण नव्हता. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं 200% स्पीड आहे. 200%. तुमच्या स्पीड मध्ये माझ्या स्पीड मध्ये लय फरक. मी 5ला उठतो पहाटे, ही 5ला झोपायची. कुठं जात होते तुम्हाला माहिती, मी काय त्या कुठं माणूस नाही. त्यामुळे मला काम आणि एक काम कर, त्याच्यामुळे मला त्यांच्यावरती पण टीका करायची नाही. तुम्ही केलं पण तुमचा स्पीड कमी होता, तुम्हाला आळस होता. त्यामुळे बाजार समितीची दुरावस्था झाली, डीसीसी बँकेची दुरावस्था झाली, दूध संघाची दुरावस्था झाली, कारण संतनाची दुरावस्था झाली, आर्यांची झाली. ह्या सगळ्या संस्था जे आहेत त्या सगळ्या आपल्या लक्ष्मी असलेल्या संस्था, ह्या दारातनं लक्ष्मी आपल्याकडे येत असतील. शेतकऱ्याचं भवितव्य ह्या साखर कारखाना, दूध संघ, बँक, मार्केट कमिटी ह्याच्यावरती भवितव्य असतं. आणि त्या ठिकाणी लक्ष्मीचं वास्तव्य नव्हतं, अवदासाचं होतं. त्यामुळे आपल्या सातत्याने प्रगतीवरती घाला होत गेला. परंतु आज ते दिवस बदललेले आहेत, सगळे दिवस बार्शीतले बदलायला लागले. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये बार्शी पुढे आहे. व्यापार पेठेमध्ये तर तुम्ही माहिती घ्या, बाजार समिती त्यांच्याकडे पण होती आणि आपल्याकडे पण आहे. त्यांच्याकडे होती 2 कोटीच्या पुढे पुंडलिक भाऊ इथे डायरेक्ट चेअरमन म्हणून त्यांच्याकडे चार्ज होता. 2 कोटीच्या वरती कधी उत्पन्न झालं नाही. पहिल्या वर्षी रणवीर चेअरमन झाला, 7 कोटी रुपये उत्पन्न झालं. दुसऱ्या वर्षी 8 कोटी, तिसऱ्या वर्षी 12 कोटी, चौथ्या वर्षी 12 कोटी, 5व्या वर्षी 13.5 कोटी रुपयाचं उत्पन्न झालं. आणि आता सुद्धा 13-14 कोटी रुपयाचं उत्पन्न होणार आहे. त्या उत्पन्नातनं काय केलं आपण, आज बाजार तिकडे पलीकडे जनावरांचा बाजार नेला, कडव्याचा बाजार नेला, वैरागची बाजार समिती चांगली केली, बार्शीची बाजार समिती चांगली केली, रस्ते, गटारे, दिवाबत्ती, सौर ऊर्जा, चकाचक. एक झाड नव्हतं, हजारो झाडं लागली गेली. तिकडे कोल्ड स्टोरेज, इकडे कोल्ड स्टोरेज. पहिले एक आहे, तुम्हाला सांगतो, दोन्हीकडे 5-5 कोल्ड स्टोरेज, 10 कोल्ड स्टोरेज आपण करतोय बांधवानो. कारण या भागामध्ये संपूर्ण इकडे जरी कमी असली तरी वैरागच्या कडेला द्राक्षाचे उत्पादन घेणारी शेतकरी बांधवांची संख्या जास्त आहे. 15 मशीन आहेत मनुके करायच्या, शॉर्टिंग करायच्या, मनुके करायचे आणि ती शॉर्टेज करून माल बनवण्याच्या 15 मशीन आपल्या बार्शीमध्ये लागले आहेत. परंतु मनुका तयार झाला की पंढरपूरला आणि सांगलीला जावं लागतं, त्या कोल्ड स्टोरेजला ठेवावं लागतंय. तसं मी होऊन देणार नाही. तिथं 5 कोल्ड स्टोरेज, बार्शीला 5 कोल्ड स्टोरेज. त्या ठिकाणी मनुके साठवण क्षमता होईल आणि सगळे व्यापारी बार्शीमध्ये वैरागच्या बाजार समितीमध्ये येतील आणि त्या ठिकाणी सौदे होतील. शेतकऱ्याला कुठं सुद्धा जायची गरज पडणार नाही. अशा रीतीनं सर्व स्तरावरती कुठलंही एक क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये आपण काम करत नाही. आणि माझी नम्रतेची विनंती आहे की काम करणाऱ्या माणसाला या ठिकाणी बघा. आज तुम्ही शहरात जाऊ, पुणे मुंबई सारखे रस्ते चकाचक. आज ग्रामीण भागामधले 450 कोटीहून अधिक निधी रस्त्याला आणला. मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, पीडब्ल्यूडी, ग्रामीण रस्त्याला पीडब्ल्यूडीचे पैसे 30-54, 50-54, अंतर्गत 25-15, 95-5 कुठला निधी या तालुक्याला आणला. केंद्राचा आला, राज्याचा आला, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सगळ्या योजना. कुठली योजना अशी नाही की आपल्या नजरेतनं सुटते. आणि अशा परिस्थितीमध्ये माझी खास करून तरुण मित्र बांधवाला विनंती आहे, कुठली तरी नाराजी एखादी गुंजवर असेल मित्रांनो, त्या नाराजी पोटी किंवा कोणीतरी सगळी मगा भाऊ तुम्ही म्हणल्याप्रमाणे सगळेच एक व्हायला लागलेत. आता दोन्ही पार्ट्या एक व्हायला लागल्यात. कारण मी राजकारणच बघत नाही. कुणी जरी आला तरी पत्र देतो, फोन करतो, निधी देतो, कुठली ग्रामपंचायत ह्याची त्याची काहीच बघत नाही. सगळ्यांना समाधान व्हायला लागलंय, अरे आमदार आमचं काय राजकारण आणत नाही, काय नाही, सगळ्याला सांभाळून घ्यायला तालुका परपंच मानून, तालुका कुटुंब मानून काम करतोय. कधी मी राजकारण आणत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना 2-2 पार्ट्या एकत्र व्हायला लागल्या तर लगेच 10-5 पोरं तुम्ही एक होता बघतो तुम्हाला. अरे तसं करू नका. तुम्ही तुमच्या पण भवितव्याचा विचार करा. तुम्ही ग्रामपंचायती निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीच बघा, त्याला काय करायचं ते करा. जिल्हा परिषद पंच हे वेगळ्या निवडणूक आहेत, परंतु ही देशाची निवडणूक, देशाचं भवितव्य. आज जगाचं लक्ष लागलेलं आहे, संपूर्ण जग बघतंय आणि आपल्याला कणकण पंतप्रधानाची गरज आहे. त्यासाठी अर्चनाताई पाटील सारख्या एक कर्तृत्ववान महिला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या.
उस्मानाबादच्या त्या उभा आहेत, तुम्ही बिंदासपणानं त्यांना प्रचंड मताने विजय करा मित्र. त्यांचं घड्याळ चिन्ह आहे, महायुतीचे उमेदवार आहेत आणि 100% तुम्हाला सांगतो त्यांचा विजय म्हणजे बार्शीचं नंदनवन या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो. कुठली काळजी करू नका. 2,500 कोटी 18-20 महिन्यात आणले. 3 महिन्यात मी 1,000 कोटी आणले. 1,000 कोटी इतका निधी आहे बार्शीला. सगळीकडनं बार्शी चकाचक, सगळे उद्योग व्यवसाय, प्रसन्नता बार्शीमध्ये दिसली पाहिजे. कारण पूर्वीपासून बार्शीची म्हण आहे की मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेली बार्शी आहे मित्रांनो. तिचा अभ्यास बघा. 1870 साली बार्शी लाईट रेल्वेची स्थापना झाली आणि नगरपालिकेला रमेशांना इथं नगराध्यक्ष 160 वर्ष झाली त्या लोकल बोर्डात. इंग्रजाचं राज्य होतं त्यावेळेस इंग्रजांनी सर्वेक्षण केलं बार्शीचं आणि सर्वेक्षण केल्यानंतर प्रचंड सुबत्ता बार्शीला दिसली. त्याच्यामुळं बार्शी रेल्वे लाईटची स्थापना केली आणि मराठवाड्यातनं मिरजपर्यंत रेल्वे केली आणि कुर्डवाडीवरनं तशीच मुंबईला जायची. का केली? बार्शी एक अर्थकारणाचा कणा आहे, त्यांना कळलं, परंतु आपल्या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना कळलं नाही. आणि तो धागा पकडला. मी नगरसेवक नगराध्यक्ष होतो, मी पुस्तक वाचलं आणि एवढी बार्शीची क्षमता होती. मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेली बार्शी आणि त्या बार्शीमध्ये प्रचंड 3 सूतगिरण्या होत्या. प्रचंड आर्थिक सुबत्ता होती, प्रचंड मोठा बाजार, 25 तालुक्यातनं माल येत होता. परंतु दुर्दशा झाली होती. परत ते दिवस चांगले आलेले, परत 25-30 तालुक्यातनं माल यायला लागलाय बार्शी. परत अर्थकारण फुललंय आणि हे फुलवून ठेवण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही, तुमच्या सगळ्यांचीच आहे. त्याकरता माझी सर्व उपळ्यातील माझ्या परिसरातील सर्व वडीलधारी मंडळीला, तरुण मित्र बांधवाला विनंती आहे की आपण काळजीपूर्वक या निवडणुकीकडे पहा. देशाचा कारभार ह्याच्यावरती चालणार आहे. त्यांच्या आशीर्वादानं राज्यामध्ये सरकार येणार आहे. राज्यामध्ये आल्यानंतर आपली विधानसभा पुढे आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आहे आणि एका लाईन मध्ये जर सत्ता असल्या तर तुळजापूरच्या रोडला निधी मिळतो, पुलाला मिळतो, अंतर्गत मिळतो, अर्थकारण मजबूत होतं मित्रांनो. आणि एवढीच विनंती करण्याकरता या ठिकाणी आलेलं. आणि मला एवढं बोलल्यानंतर, एवढं समजून सांगितल्यानंतर, माझे विचार मांडल्यानंतर मला पूर्णपणे खात्री आहे मनोज बाप्पा, तुम्ही म्हणल्यासारखं आदरणीय दादा की विधानसभेपेक्षा दुप्पट या ठिकाणी मताधिक्य द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अर्चनाताईला प्रचंड मतानं निवडून द्यावं अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर बापूसाहेब दादा यांना विनंती करतो की आता प्रदर्शन करा. आज या ठिकाणी अर्चना